नमस्कार मित्रमैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. 1 नोव्हेंबर 2024 या दिवशी शुक्रवार आहे आणि या दिवशी यंदाच्या दिवाळीचं लक्ष्मीपूजन आपण सर्वजण करणार आहोत. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण दिवाळीला लक्ष्मीपूजनाच्या दिवशी लागणारा झाडू खरेदी करणार आहोत. कधी खरेदी करावा आणि झाडू खरेदी करण्याचं काय नियम आहेत हे आज आपण पाहणार आहोत. लक्ष्मीपूजनाला झाडू पूजण्यामागचं महत्त्वाचं कारण काय आहे, त्याचबरोबर जुन्या झाडूचं आपण काय करावं आणि लक्ष्मीपूजनाच्या दिवशी झाडूचा पूर्वापर चालत आलेला उपाय याबद्दलची सर्व माहिती पाहणार आहोत. तेव्हा ही माहिती तुम्ही शेवटपर्यंत ऐका, म्हणजे सर्व काही तुम्हाला व्यवस्थित समजेल. पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी तुम्ही जर चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करून कमेंट्समध्ये जय माता लक्ष्मी नक्की लिहा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. दिवाळीचं लक्ष्मीपूजन करण्यासाठी लागणारा नवीन झाडू धनत्रयोदशीला तुम्ही खरेदी करावा अशी धार्मिक मान्यता आहे. तुम्ही 29 ऑक्टोबर 2024 वार मंगळवार या दिवशी हा झाडू खरेदी करू शकता. अगदीच तुम्हाला धनत्रयोदशीला झाडू खरेदी करणं शक्य झालं नाही तर तुम्ही लक्ष्मीपूजनाच्या दिवसापर्यंत कधीही झाडू खरेदी करू शकता. बघा मंडळी, पूर्वीच्या काळी शेणानं सारवलेली घरं असायची, तर या घरांची स्वच्छता करण्यासाठी म्हणजे झाडण्यासाठी शिरई वापरली जायची. या शिरईला कुणी झाडू म्हणतं, कुणी खराटा म्हणतं, तर कुणी केरसुणीसुद्धा म्हणतं, पण अर्थ मात्र तोच आहे. भागाभागानुसार प्रांतानुसार या शिरईच्या रचनेमध्ये सुद्धा आपल्याला फरक आढळून येतो. बघा, शिंदीच्या पानापासून आणि गवतापासून ही शिरई बनवली जायची, त्यामुळं शिरई घेण्याचा एक काळ असायचा. दिवाळीच्या दिवसांमध्ये म्हणजे लक्ष्मीपूजनाच्या निमित्तानं 2 शिरया खरेदी केल्या जायच्या आणि त्याचबरोबर त्या वापरल्या जात होत्या. बघा, तर वर्षभर त्या वापरायच्या, एक खराब झाली की दुसरी वापरायला काढायची. अशा पद्धतीने 2 शिरया या संपूर्ण वर्षभर वापरल्या जायच्या. आता या शिरईची किंवा केरसुणीची जागा लांब झाडूने घेतली आहे. किंवा आपण बघतो बघा, नवनवीन उपकरणंसुद्धा आता आपण कचरा काढण्यासाठी वापरतो. पण एक पारंपरिक महत्त्व म्हणून तुम्ही मोठी शिरई घेण्याऐवजी किंवा मोठी केरसुणी घेण्याऐवजी एक छोटा कुंचा मिळतो बघा, किंवा छोटी केरसुणी घेतली तरीही चालते. पण तरीही त्याच्यासोबत तुम्ही एक झाडू घ्यायला विसरू नका. समजा तुम्ही लक्ष्मीपूजनाच्या 1-2 दिवस अगोदर झाडू खरेदी केला असेल तर तो तुम्ही अजिबात वापरायला काढू नका. जोपर्यंत आपण लक्ष्मीपूजनाच्या दिवशी त्याची पूजा करत नाही तोपर्यंत तो झाडू वापरायचा नसतो. जुन्या जाणत्या महिला आहेत किंवा आपल्या काकू मावशी आहेत, त्यांना नक्कीच माहीत असतं. पण त्या आत्ताच्या काळातल्या मुली आहेत किंवा ज्या नवीन गृहिणी आहेत, ज्यांना आपण म्हणू शकतो किंवा ताई म्हणू शकतो, त्यांना कदाचित ही माहिती नसेल. त्यामुळे या व्हिडिओच्या माध्यमातून ही माहिती त्यांना नक्कीच मिळू शकेल. त्याचबरोबर पूजा करण्याच्या अगोदर हा झाडू खाली जमिनीवर ठेवू नये. एखाद्या पिशवीमध्ये ठेवून तो झाडू कुठेतरी ठेवून द्या, पण खाली जमिनीवर ठेवू नका. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी याची पूजा आपल्याला करायची आहे आणि तेव्हाच आपल्याला हा उपायसुद्धा करायचा आहे. तुमच्याकडे आत्तापर्यंत जे वापरलेले झाडू असतील, जे खराब झालेले झाडू असतील, तर ते झाडू एखाद्या पिशवीत घालून कुठेतरी ठेवून द्या आणि दिवाळीनंतर तुम्ही तो झाडू जमिनीमध्ये पुरून देऊ शकता. कारण हे झाडू वनस्पतीपासून तयार झालेले असतात आणि निसर्ग जो आहे ना, त्याने आपल्याला बहाल केलेल्या वस्तू कधीही स्वीकारायला तयार असतो. त्यामुळं मातीमध्ये तुम्ही तो पुरून द्यायचा आहे. कारण झाडू जो आहे तो फेकू नये किंवा जाळू नये किंवा गटारीमध्ये वगैरे फेकू नये अशी मान्यता आहे. आणि आपण ज्याला लक्ष्मी म्हणून पुजतो किंवा जो आपल्या घरातील अस्वच्छता दूर करण्याचं काम करतो, अलक्ष्मी घालवण्याचं काम करतो, त्याला आपण गरज संपल्यावर असं फेकू नये. बघा, ज्यांच्याकडे प्लॅस्टिकचे लांब दांडी असलेले झाडू असतील ना, तर तुम्ही त्यांचं पाठीमागचं प्लॅस्टिक काढून भंगार सामानामध्ये फेकून देऊ शकता आणि जो झाडूचा पुढचा भाग असतो तुम्ही तो भाग जमिनीमध्ये पुरून दिला तरी चालेल. अशा प्रकारे आपण जुन्या झाडूचा वापर दृष्ट काढण्यासाठी करतात बघा. तर दृष्ट काढण्यासाठी सुद्धा तुम्ही हा जुन्या झाडूचा वापर करायचा आहे. त्यामुळे तुम्हाला जुना झाडू जपून ठेवायचा असेल तर तुम्ही तसं सुद्धा करू शकता. आता आपण लक्ष्मीपूजनातल्या
पुजल्या जाणाऱ्या झाडूचं धार्मिक महत्त्व जाणून घेऊया, जेणेकरून नवीन पिढीला माहिती मिळेल, त्यांच्या ज्ञानामध्ये भर पडेल आणि पारंपरिक गोष्टी काय असतात ते सुद्धा त्यांना माहीत होईल. कारण आपण जे सण, उत्सव, परंपरा आहेत ते आपल्याला पुढे चालू ठेवायचे आहेत बघा. म्हणून आपण ही माहिती सांगत आहोत. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी अलक्ष्मीचं निस्सारण केलं जातं. समुद्र मंथनातून हलाहल विषयानंतर ज्येष्ठा अलक्ष्मीचा जन्म झाला होता. कल्की पुराणानुसार अलक्ष्मी म्हणजे कली राक्षसाची दुसरी पत्नी, अधर्म आणि हिंसेची मुलगी, मृत्यूची, अधर्माची ती माता आहे. आणि माता लक्ष्मीची ती मोठी बहीण असून माता लक्ष्मी कशी आहे आणि अलक्ष्मी कशी आहे तर आळस, खादाडपणा, मत्सर, क्रोध, ढोंगीपणा, लोभ आणि वासना, त्याचबरोबर असत्य, अस्वच्छता, अनिती, भ्रष्टाचार, अज्ञान यांची ती देवता आहे. कलियुगामध्ये दारू, जुगार, कत्तल, लोभ करणं अलक्ष्मीला आवडतं आणि अलक्ष्मी ही अशुभाची, दुर्भाग्याची, अपयशाची देवता मानतात बघा. पद्यपुराणामध्ये अलक्ष्मीची एक कथा आहे. तर श्रीसूक्तामध्ये सुद्धा अलक्ष्मी नाशामह म्हणजेच अलक्ष्मीचा नाश व्हावा असं वर्णन केलं गेलेलं आहे बघा. लक्ष्मीपूजनसुद्धा आपण त्यासाठीच करतो की अलक्ष्मीला आपल्या घरातून बाहेर काढलं जावं आणि लक्ष्मीचं पूजन केलं जावं. म्हणून आपल्या माता लक्ष्मीचं वाहन जसं घुबड आहे किंवा ती कमळामध्ये सुद्धा वास्तव्य करते, त्याच पद्धतीने तिच्या बहिणीचं म्हणजे अलक्ष्मीचं वाहन गाढव आहे आणि तिच्या हातामध्ये झाडू आहे. ते तिचं आयुध म्हणून ओळखलं जातं. त्याचबरोबर ती अलक्ष्मी आपल्या घरामध्ये येऊ नये म्हणून लक्ष्मीपूजनाच्या दिवशी झाडूची पूजा करण्याची प्रथा पडली आहे. या दिवशी झाडूने झाडून काढण्याच्या निमित्तानं किंवा तो झाडूचा परंपरागत उपाय करण्याच्या निमित्तानं आपल्याला आपल्या घरात जो काही लोभ, अहंकार, मत्सर, द्वेष, एकमेकांबद्दल वाईट विचार असतील, ज्या काही गोष्टी असतील एकमेकांबद्दल वाईट, त्या अलक्ष्मीच्या स्वरूपात आहेत, दुर्भाग्याच्या स्वरूपात आहेत, त्या आपल्याला काढून टाकण्याचं काम करायचं आहे आणि माता लक्ष्मीचं आनंदाने पूजन करत स्वागतसुद्धा करायचं आहे. आता आपण या दिवशी झाडूची पूजा कशी करायची आणि उपाय कसा करायचा याबद्दल माहिती पाहूया. आपल्याला लक्ष्मीपूजनाच्या दिवशी संपूर्ण पूजा मांडणी करायची असते. आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये पाहिलं आहे की कशा प्रकारे आपण पूजा मांडणी करायची आहे. तर तशा पद्धतीने आपण पूजा मांडणी केल्यानंतर आपण लक्ष्मीपूजनामध्ये बऱ्याच गोष्टी ठेवतो बघा. त्यासोबत आपल्याला झाडूसुद्धा लक्ष्मीपूजनामध्ये लक्ष्मीच्या स्वरूपात ठेवायचा असतो. कारण मातीच्या मूर्तीपेक्षा सुद्धा झाडूला जास्त महत्त्व या दिवशी दिलं जातं. कारण आपल्या घरातील जाळी जळमटं, घाण कचरा या स्वरूपात अलक्ष्मीला बाहेर काढण्याचं काम ही लक्ष्मी माता म्हणजेच आपल्या घरातील झाडू करत असतो. त्यामुळे आपण कितीही पुढे गेलो, कितीही आधुनिकतेकडे गेलो ना तरी पण झाडूला अजिबात विसरता कामा नये. आपल्या घरातील लहान मुलाबाळांना सुद्धा आपण या गोष्टींची वेळोवेळी आठवण करून देत राहावी. शेवटी जुनं ते सोनं असतं. पहा, लक्ष्मीपूजनाच्या दिवशी जेव्हा आपण झाडू पुजायला ठेवतो त्याच्या अगोदर आपण काय करावं तर आपण लक्ष्मीपूजनाच्या निमित्तानं आपल्या घराची साफसफाई करायची असते, केलेलीच असते आणि परत एकदा करायची. पण काय करायचं बघा, फक्त एक उपाय करायचा आहे. म्हणून पूजेमध्ये तो झाडू पुजण्यापूर्वी एक कृती करायची. फक्त नावापुरती तुम्हाला कृती करू शकता, कारण आपण पूजेच्या निमित्तानं आपल्या घराची संपूर्ण साफसफाई केलेली असते. आपलं घर झाडून काढलेलं असतं, स्वच्छ केलेलं असतं, छानपैकी पुसूनसुद्धा घ्यायचं. त्यामुळे तो झाडू आपल्या हातामध्ये घ्यायचा. त्याच्यानंतर आपल्या घरातील महिलांना आपण माता लक्ष्मीचा दर्जा देतो बघा. त्यामुळे महिलांनीच हे काम करायचं आहे. महिलांनी जणू काही तुम्ही ती खोली झाडताय अशा पद्धतीने कृती करत करत म्हणजे झाडत मुख्य दाराच्या उंबरठ्याजवळ जायचं. आपला जो घरातील शेवटचा कोपरा आहे त्या कोपऱ्यातून झाडत आपण उंबरठ्याजवळपर्यंत जायचं आहे. किंवा ज्या खोलीत तुम्ही पूजा मांडलेली आहे ना त्या खोलीच्या उंबरठ्याजवळ तुम्हाला जायचं आहे आणि दारातून बाहेर हात करत तो झाडू बाहेर झटकल्यासारखी कृती करायची. आपण तो झाडू आपटू शकत नाही किंवा उंबरठ्यावर मारायचाही नाही बघा. त्याची अजून आपण पूजा केलेली नाही आहे. इतर वेळेस आपण झाडू मारताना या गोष्टी करतो, पण या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मात्र आपल्याला असं करायचं नाही आहे. झाडू आपण झटकतोय म्हणजे काय करतोय तर लक्ष्मीला बाहेर काढतोय, आपल्या घरातील अलक्ष्मीला बाहेर काढतोय.
आपल्या घरातील दुर्भाग्य की आपण कायमचं बाहेर फेकून देतोय, दरिद्रीला घालवतोय, अलक्ष्मीला आपण हुसकावून देतोय. अशा पद्धतीने तो झाडू आपल्याला फक्त बाहेर झटकल्यासारखी कृती करायची आहे. आणि तुम्हाला झाडूबरोबर जो काही फड दिलेला असतो बघा, म्हणजे झाडूचा बारीकसा तुकडा असतो किंवा झाडूचं जे काही मोडून दिलेलं गवत असतं ना, ते तुम्हाला अलक्ष्मी आहे म्हणून बाहेर फेकून द्यायचं आहे. जर तुम्हाला ते झाडू बरोबर दिलेलं नसेल तर तुम्ही फक्त झाडूने झाडत झाडत जायचं, घराच्या बाहेर झाडू झटकल्यासारखी कृती करायची, तरी पण केलं तरी पण चालेल. त्यानंतर तो झाडू घरात घेऊन यायचा, पूजेमध्ये ठेवायचा, त्या झाडूवर किंचितचं पाणी शिंपडायचं, त्यानंतर हळदी कुंकू अक्षदा व्हायच्या, त्या झाडूची पूजा करायची. तर इतकी साधी आणि सोपी पूजा आहे बघा, जी आपण लक्ष्मीपूजनाच्या दिवशी करायची आहे. फक्त काही ठिकाणी अशी प्रथा आहे, ती लक्ष्मीपूजन झाल्यावर रात्री 12 वाजता किंवा मध्यरात्री हा उपाय केला जातो. म्हणजे पहिल्यांदा फक्त झाडूची पूजा करून घेतात आणि लक्ष्मीला घालवण्याचा जो काही उपाय आहे तो मध्यरात्री 12 वाजता केला जातो. पण अगोदर मी सांगितलं उपाय जो आहे तो अगदी योग्य आहे, कारण लक्ष्मीपूजनाची वेळ म्हणजे काय असतं की आपण त्यावेळेस माता लक्ष्मीला आपल्या घरात बोलवतो की तू आमच्या घरामध्ये कायमचं वास्तव्य कर, आणि आपण तिच्या स्वागतासाठी सज्ज असतो. त्यासाठी अशा पद्धतीने आपण लक्ष्मीला घालवतोय म्हणून ती झाडण्याची कृती करायची असते. कारण पुजल्याशिवाय खरोखर आपल्याला तसं झाडायचंही नसतं. पण इथे आपण स्वच्छता तर केलेली असते, पण फक्त लक्ष्मीला घालवायचं म्हणून फक्त कृती तुम्हाला करायची आहे. अलक्ष्मीला बाहेर घालवून माता लक्ष्मीला आपण घरात बोलवायचं आहे, तिचं स्वागत करायचं आहे. आणि घरात घेतलं की त्यानंतर आपण तिची पूजा करायची, सेवा करायची. अशा अर्थाने ही कृती किंवा हा उपाय तुम्हाला करायचा आहे. आता जेव्हा आपलं हे लक्ष्मीपूजन आटपतं किंवा मग आरती नैवेद्य या गोष्टी झाल्या की त्यानंतर किंवा झोपण्याच्या अगोदर एक लाल किंवा पिवळ्या रंगाचा छोटासा कपडा घ्यायचा आहे. अगदी लहान, आपल्या हाता एवढा घेतला तरी पण चालेल. तर त्या कपड्यामध्ये तुम्हाला 1 रुपयाचं नाणं आता लक्ष्मीचं किंवा धनाचं प्रतीक म्हणून ठेवायचं आहे. त्याचबरोबर 1 कापूरवडी, 2 अखंड फुलासह असलेल्या लवंगा, 4 काळी मिरी आणि अगदी थोडेसे तांदूळसुद्धा ठेवायचे आहेत, जे तुटलेले असता कामा नये. अख्खे तांदूळ घ्यायचे. आता या सगळ्यांची पोटली बांधायची आणि तुम्हाला ती झाडूच्या खाली ठेवून द्यायची आहे. संपूर्ण रात्रभरासाठी दुसऱ्या दिवशी जेव्हा आपण लक्ष्मीपूजनाची उत्तरपूजा करतो त्यावेळी त्या झाडूखालची ती पोटली काढायची आणि ती पोटली सोडायची. त्याच्यामध्ये जो काही आपण 1 रुपयाचं नाणं धनाचं प्रतीक म्हणून किंवा माता लक्ष्मीचा आशीर्वाद म्हणून ठेवलं होतं ते तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये कायम सांभाळून ठेवायचं आहे. आणि त्याच्यानंतर त्या पोटलीमध्ये बाकीचं जे काही साहित्य आहे, कापूरवडी असेल, तांदूळ असेल, लवंगा असतील, ते साहित्य एका पणतीमध्ये घेऊन प्रज्वलित करायचं आहे. आणि कापूर असेल, लवंग असेल तर या पदार्थांचा वापर घरातील नकारात्मकता घालवण्यासाठी केला जातो. म्हणजे भलेही आपण आदल्या दिवशी लक्ष्मीपूजन केलं असेल, पण जी काही छोटी मोठी नकारात्मकता असेल किंवा आपल्या मनामध्ये नकारात्मकता असेल तर ती निघून जावी आणि वातावरणामध्ये एक प्रकारची शुद्धता यावी, या हेतूने आपल्याला तांदळावर कापूरवडी आणि 2 लवंगा ठेवून त्या प्रज्वलित करायच्या असतात. आणि तुम्हाला माहिती आहे, जेव्हा आपण तांदळावरती कापूरवडी ठेवून ते जाळतो तेव्हा ते जास्त वेळ जळत राहतं. या कारणाने तांदळावरती कापूरवडी ठेवायची आणि जाळायचं आहे. आता फक्त पोटलीमध्ये शिल्लक राहिले असतील ते म्हणजे 4 काळी मिरीचे दाणे. त्याचं काय करायचं ते पाहूया. आपल्या घरात जो मेन दरवाजा असतो, ज्याला आपण मुख्य दरवाजा म्हणतो, किंवा कोणीही आलं किंवा पाहुणे रावळे किंवा शेजारी तरी पण त्याच दारातून आपल्या येतात, तर त्या दारापाशी जाऊन उभं राहायचं. आपलं तोंड घराच्या दिशेने असेल म्हणजे घरात आपण आत येतो अशा पद्धतीनं आपल्याला उभं राहायचं आहे. आणि जिथं आपण दरवाजाला तोरण लावतो तिथून ते खाली उंबरठ्यापर्यंत तुम्हाला त्या 4 काळी मिरीचे दाणे हातात घेऊन 7 वेळा उतरवायचे आहेत. म्हणजे म्हणजे काय, एक प्रकारे तुम्हाला तुमच्या घराची दृष्ट काढायची आहे. अशा प्रकारे कृती करायची आहे. आणि नंतर 4 दिशांना या 4 जे मिरीचे दाणे आहेत ना ते फेकून द्यायचे आहेत.
पण फेकल्यानंतर मागे वळून पाहायचं नाही. घरात यायचं, घरात येऊन हातपाय स्वच्छ धुवायचं आणि माता लक्ष्मीला नमस्कार करायचा. तुमच्या घराच्या सुखसमृद्धीसाठी, मुलाबाळांच्या कल्याणासाठी किंवा संपूर्ण कुटुंबाच्या प्रगतीसाठी प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या कामाला लागू शकता. लक्ष्मीपूजनामध्ये तुम्ही जो झाडू पुजलेला असेल तर तो झाडू सर्वप्रथम तुम्हाला स्वयंपाकघरामध्ये स्वच्छता करण्यासाठी वापरायचा आहे. म्हणजेच काय, त्या झाडूने पहिल्यांदा तुमचं स्वयंपाकघर झाडायचं आहे. त्यानंतर तुम्ही बाकीचं संपूर्ण घर झाडण्यासाठी किंवा देवघराची साफसफाई करण्यासाठी सुद्धा या झाडूचा वापर तुम्ही करू शकता. झाडू नेहमी आपल्या घरामध्ये अशा पद्धतीने ठेवायचा की येणाऱ्या जाणाऱ्याची नजर त्याच्यावरती पडली नाही पाहिजे, अजिबात पडता कामा नये. म्हणजेच काय, तर अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर झाडू तुम्हाला लपवून ठेवायचा आहे. फक्त झाडण्याच्या वेळी, स्वच्छता करण्याच्या वेळी तुम्ही तो झाडू हातात घेऊन तुम्ही तुमच्या घराची स्वच्छता करू शकता. तर हा नियम फक्त एक पाळणं तुम्हाला महत्त्वाचं आहे. तर मैत्रिणींनो, जर तुम्हाला आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून मला प्रोत्साहित करा. तसेच हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचं मनापासून आभार. धन्यवाद.